नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 13वा भाग. साताऱ्याच्या एका माणसाचं व्यक्तिचित्र मी मुद्दाम सांगणार आहे. आनंद यात्री बंडोपंत देशपांडे. जुन्या पिढीला आठवत असतील, नवीन पिढीला काही लोकांना माहीत असेल, पण एखादा मनुष्य सुखी माणसाचा साजरा कसा असतो याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर बंडोपंत देशपांडेकडे पाहायला लागेल असं वाटतं. आज बंडोपंत नाही आहेत, बंडोपंत जाऊन 7-8 वर्ष झाली असतील, पण अजूनही सुद्धा कुठल्याही क्षणी आपल्याला असं वाटतं की निराशा वाटते. त्या क्षणी ह्या माणसाच्या हसऱ्या स्मृती आठवून मन पुन्हा प्रसन्न होतं. आदिम काळापासून माणसाचा सुखाचा शोध चालू आहे. सुख आणि समाधान कोठे मिळेल या शोधातून प्रत्येकाने वेगळी उत्तरे काढायचा प्रयत्न केला खरा, पण खरे उत्तर अजून अज्ञातच आहे. आनंद कशात आहे या प्रश्नाचे एकमुखी उत्तर अजून कोणालाही सापडत नाही. बहुसंख्य लोकांना असे वाटते की पैसे, सोने, गाडी, बंगला या वस्तू आणण्यात आनंद आहे, पण ज्यांच्याकडे त्या वस्तू आहेत ते तरी कोणी समाधानी दिसतात. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कोणी एखादा निशंक आनंद तरी आपल्याला कधी भेटेल का असा विचार मला नेहमी पडायचा. पण बंडोपंतांना भेटल्यानंतर मात्र मला या प्रश्नाचे उत्तर सापडल्याचा नेहमी आनंद व्हायचा. बंडोपंतांची माझी भेट झाली पहिली तेव्हा मी 9-10 वर्षाचा होतो. साधारणपणे 60-65 वर्ष झाली असतील. दुपारी उन्हात जांभळे पाडायला जायचे का चिंचावर हल्ला चढवावा एवढ्याच विचारांचे ते वय होते. अर्थात तेव्हा शाळेसमोर किंवा रस्त्याने जांभळे वा चिंचा विकायला बसायची आधुनिक सोय झाली नव्हती. किंबहुना झाडे ही खाजगी मालकीचे नसून समस्त बाळगोपाळांचा त्यावर हक्क आहे असा समज होता. या विचारात असताना मला वडिलांनी हाक म्हणून सांगितले, जा रे गुरुवार ते कोपऱ्यावरचं घर आहे ना, ते देशपांडे राहतात, ते जाऊन बंडू देशपांडेला सांग मी बोलावले म्हणून. मी त्यांच्या घरी गेलो. बाहेरून हाक मारून हा निरोप रिसर शब्दात सांगितला. मला वाटलं होतं की बंडू देशपांडे म्हणजे 10वी-11वीतला कोणी मुलगा असेल, पण हाकेला हो देत जेव्हा बंडोपंत बाहेर आले तेव्हा मात्र मला हादराच बसला. तेव्हाच्या रीतीप्रमाणे सर्व वडीलधाऱ्यांनी हाताच्या दणक्याच्या भाषेतच बोलायचे. या रूढीप्रमाणे व मी अरे तुरे उल्लेख केला असल्याने आपल्या दखला 2 कानसुलात बसणार असंच मला वाटलं. पण बंडोपंतांनी अरे कोणी बयापून बोलवले का, त्याला सांग म्हणून जरा वेळ येतो म्हणून. असं त्यांचे अरे तुरेचं उत्तर आल्यावर मला त्या वयात एवढेच कळले की दोघेही 50शीच्या घरात पोचून बंडोपंतांचा आणि वडिलांचा स्नेह अजून 15-16 वर्षे असावा तसाच आहे. बंडोपंत मूळचे तारळ्याचे. तारळ म्हणजे आपण साताऱ्याच्या जवळचं एक गाव. पालीला जातो, पालीच्या तिथे तारळ आहे, खंडोबाची पाली. देशपांडे वतनदारांच्यापैकी एक, पण इनामे गेली आणि दारे फक्त राहिली. घरी गरिबी असल्याने बंडोपंतांची पाठवणी सातारजवळच्या कोडोली येथे त्यांच्या मामाकडे करण्यात आली. कोडोलीत मामाकडे राहायचे व रोज 3-4 मैल चालत शाळेसाठी सातारला यायचे. असे करत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांच्या देशस्थ गोतावळ्याच्या ओळखीने ते तेव्हाच्या डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डात नोकरीला चिकटले. मुळातच उद्योगी स्वभाव. बंडोपंत सांगवीजवळच्या चिंचणीला कामावर गेले होते. त्यांच्या एका सहकार्याशी, मुजुमदाराशी त्यांची मैत्री जमली. योगायोगाने त्या सहकार्याची मेहुणी लग्नाची होती. त्याने बंडोपंतांना आग्रह करून चतुर्भुज केले. तेव्हाची त्यांची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या सासऱ्याने धाडस कसे काय केले असा प्रश्नच पडतो. कारण तेव्हा त्यांना पगार होता 15 रुपये. घरी आई, भाऊ, लग्नाची बहिणी, जबाबदारी. पण बंडोपंत मानतात की पत्नीच्या पावलाने जणू समाधानच घरी चालत रे. बाकी त्या माऊलीचे कौतुक करावे तेवढे थोडेच, कारण बंडोपंतांना थांबवणे व प्रपंचात लक्ष घालायला लावणे म्हणजे वारा पकडण्याचा प्रकार. पुढे गाव मुन्सिफ कोर्टात सरदार पंडितरावांच्या हाताखाली कारकून म्हणून त्यांनी नोकरी केली. ते कोर्ट 1985 सुमारास रद्द होऊन त्याचा स्टाफ रेग्युलर ज्युडिशियरीत विलीन झाला, म्हणजे रेग्युलर कोर्टामध्ये. त्यावर बंडोपंत सातारच्या कोर्टात क्लार्क म्हणून दाखल झाले. ते तब्बल 22 वर्षे सेवानिवृत्त होईपर्यंत तेथे होते. कोर्टात जेव्हा पाहावे तेव्हा त्यांच्यावरती लोकांचा गाड असे, पण त्यामुळे कोर्टातील काम मागे पडले असे कधी झाले नाही. त्याशिवाय कोर्टाचं जणू पब्लिक रिलेशन ऑफिसर अशी त्यांची ख्याती. नवीन आलेल्या कोर्टाला म्हणजे जजाला जागा शोधायला मदत करण्यापासून ते कोर्टातले कोणी वारले तरी त्याही मदतीला बंडोपंत पुढेच. त्यामुळे या गृहस्थाला कधी उच्च नीच हात भेदभाव जाणवलाच नाही. येथून बदली होऊन जज दुसऱ्या घरी गावी गेले तरी त्यांच्या घरी लग्न समारंभात बंडोपंतांना लग्नाआधी 2 दिवस कोठीचा ताबा घेण्यासाठी निमंत्रण हमखास. बंडोपंतांनी कधी या सलगीचा दुरुपयोग केला नाही.
बंडोपंतांच्या बोलण्यात अहोजाव हा शब्द जरा कमीच, सगळा भर एकेरी बोलण्यावर. त्यामुळे हा कुठे गेला, तो डिस्ट्रिक्ट जर झाला का, या बोलण्यात त्याला जसे कधी गैर वाटले नाही. तशी कोणी रस्त्यात हाक मारून बंडू अरे जा एवढे काम करून सांगितलं तरी ती खंतही वाटली नाही. त्यामुळे कोणी जड्जांनी येथे येऊन मुलीचे लग्न ठरले असे सांगितले तर बरे झाले साहेब, ही तुमची धाकटी मुलगी त्याला दिसायला डावीच होती, थोरलीसारखी उजळ नव्हती, असे प्रशस्तीपत्र देण्यातही त्यांना कधी संकोच वाटला नाही. आणि तसेच ते ऐकणाऱ्या साहेबांनाही बंडू देशपांडे आपल्या घरचा माणूस वाटा असल्याने यात वेगळंही काही वाटलं नाही. बंडोपंतांचा स्वभाव असा स्वच्छ नितळ पाण्यासारखा आरसपाणी, दुसऱ्याच्या दुःखाने हळवे व्हावे आणि दुसऱ्याच्या आनंदात त्याच्याहून जास्त उत्साहाने सामील व्हावे हे ब्रीद. त्यामुळे त्यांना कोणाही उच्च पदासाठी चेष्टा करण्याची लाज वाटत नसे. आणि आमच्यासारख्या पोरांनी म्हातार बाबा आता रात्रीचे दिसत नाही तर लुना कशाला चालवता म्हणून खिल्ली उडवली ती रागसुद्धा येत नसे. मला आठवू दे, एकदा इन्कम टॅक्सच्या आमच्या एका कमिशनर साहेबांच्या रिटायरमेंटचा निरोप समारंभ होता. जेवणाच्या पंक्तीत रजताद्री हॉटेलमध्ये आम्ही त्यांना जेवण ठेवलं होतं आणि पंगत म्हणजे टेबल खुर्चीची पंगत होती. जेवणाच्या पंक्तीत बंडोपंतांना कोणीतरी म्हणाले जरा एखादे पद होऊ दे. नाट्यसंगीत म्हणजे बंडोपंतांचा थोडा वीक पॉईंट. त्यामुळे असे कोणी म्हणले की त्यांना लगेच उत्साह येतो. मग त्यांनी आमचे निवृत्त होणारे साहेब आणि त्यांच्या वयस्कर पत्नी यांच्याकडे पाहून कर हा करी धरला शुभांगी हे गीत तारसप्तकात सुरू केले आणि पहिल्या चरणात आल्या हास्य कळवळात स्वतः साहेब मजकूरसुद्धा सहकुटुंब सामील झाले. मग त्या पदात मध्येच साहेब वय झाले तरी याला हरकत नाही, करा हा करी धारीला शुभांगीला हा गद्यशेरा डोळे मिचकावून मांडण्याची बंडोपंतांना उशीर लागला नाही. आपल्या या प्रसंगोचित गाण्यावर ते साहेब कसे खुश झाले ही आठवण ते जितक्या सहजतेने सांगतील तितक्या सहजतेने लिटल मास्टर सुनील गावस्करने रजताद्रीत आपल्याला कसं झापलं होतं ही सांगत. झाला प्रकार असा की एका रणजी मॅचला खेळायला सुनील मुंबईच्या टीममधून सातारा आला होता. सर्वच टीमचा मुक्काम त्या रजताद्री हॉटेलमध्ये होता. दिवसाचा खेळ संपल्यावर गर्दीला कंटाळून सुनील गावस्कर आपल्या रूममध्ये थोडा निवांतपणे बसला होता. बंडोपंतांना त्या स्वभावाची माहिती असणे शक्यच नव्हते. ते नेहमीच्या मोकळ्या ढाकळ्या शिरस्त्यात त्याच्या रूममध्ये शिरले आणि मग काय झाले ते बंडोपंतांच्या तोंडून ऐकायला मजा यायची. बंडोपंत म्हणायचे चायला ते साहेब एकदम खोलून अंगावरच आले आणि इंग्लिशमध्ये म्हणाले ओल्ड मॅन डोंट डिस्टर्ब मी प्लीज गेट आउट. मी ऐकलं, त्याचा रौद्रवतावा पाहिला आणि मागच्या पावली बाहेर पळालो. चायला चुकलंच माझं जरा, पण तोही काय ओरडलाच वा असं म्हणून ते त्याची नक्कल करायचे आणि स्वतःच खो खो हसायचे. असं ज्याला स्वतःवरही हसता येतं ना त्याला आनंद शोधायला दुसऱ्याकडे कशाला पाहावं लागणार. कोर्टातून निवृत्त झाल्यावर जणू काही पूर्वजन्मीचा लागा बांधाव असावा अशी त्यांची आणि शामण्णा शानबाग यांची गाठ पडली. शामण्णा शानबाग म्हणजे त्यांचं रजताद्री हॉटेल, तेव्हाचं लॉज अँड बोर्डिंग दोन्ही रेस्टॉरंट, शिवाय स्टँडवरचं कॅन्टीन शामण्णा चालवत. अतिशय ते प्रसिद्ध असं कॅन्टीन होतं सातारचं एस टी स्टँडवरचं सुद्धा आणि रजताद्रीसुद्धा. मनाला मने जुळली, वय, आर्थिक परिस्थिती, आवडीनिवडी यातला फरक जाणवला नाही. ते दोघे एका कुटुंबातील असल्यासारखे झाले. अण्णाची आठवण झाली की बंडोपंत गैरवायचे, म्हणायचे मला कोरेगावला जायचे जर, पण या अण्णाबरोबर बोटावरतून मी अर्धा देश फिरलो. अण्णांना मी म्हणलो अरे मला कशाला पगार वगैरे, पण अण्णा म्हणत एक ब्राह्मण माझ्याबरोबर रोज जेवतोय हेच केवढे समाधान आहे. बाकी आम्ही अण्णा आहेत असताना बंडोपंतांना कधी अण्णांचे म्हणजे शामण्णांचे पिये म्हणायचो, कधी अंडर जनरल पॉवर ऑफ अटर्नी ऑफ अण्णा म्हणजे शामण्णा शानबाग असे म्हणायचो. त्यावर अण्णाही असायचे व बंडोपंतही असायचे. अण्णांनी डेअरी काढायचे ठरवले. बंडोपंत भेटल्यावर म्हणाले अण्णा म्हणतात डेअरी काढू, देतो त्याला काढून आता म्हशी आणून. काही दिवसांनी अण्णांनी जुन्या म्हशी विकायच्या ठरवल्यावर मी बंडोपंत विचारले का हो म्हशी विकतात म्हणे. त्यावर बंडोपंताचे उत्तर काय यावे. अण्णांनी सांगितले तूर्त म्हशी विकून टाकू, नंतर परत तुम्हाला वाटले तर म्हशी आणून देऊ. एकदा आपला म्हटल्यावर अपपर भाव नाही याचेच ते प्रतीक होते. शामण्णा गेले तर बंडोपंतांना घरचा माणूस गेल्याचे दुःख झाले. पण अण्णांच्या पश्चात त्यांची मुले रमेश, सुधाकर आणि सतीसुद्धा बंडोपंतांना एक कुटुंब म्हणून वागत असत याचे त्यांना समाधान असायचं. बंडोपंत म्हणायचे मला देवाने माझ्या लायकीपेक्षा खूप दिले. सगळी मुले नोकरीला आहेत, सुना अगत्याने करतात,
हसरी नातवंडे आहेत. आम्हा दोघांच्याही तब्येती उत्तम आहेत. या त्यांच्या बोलण्याला ते हवाला देत तो त्यांच्या घर खरेदीच्या खिश्याचा. विनायकराव वेलणकर यांच्या घरात जेव्हा राहत होते तेव्हा घर भाडे होते 5 रुपये. वाढत्या कुटुंबात हे सुद्धा वेळेवर देणे बंडोपंतांना अवघड होते. पुढे वेलणकरांनी घर विकायचे ठरवले. त्या काळात त्याला 5 ते 6 हजार रुपयांपर्यंत मागणी आली होती. कोणीतरी स्नेहाने बंडोपंतांना सांगितले, तूच का ते विकत घेत नाहीस? बंडोपंत म्हणाले, भाडे देत आता पंचायत होतीये, पण 1500-2000 रुपयापर्यंत मिळाले तर कसं तरी कर्ज काढून घेईन. ही बातमी विनायकराव वेलणकरांच्या कानावर गेली. पुढे पाडव्याचा दिवस आला. पाडवा कसा साजरा करायचा याची चिंता करत असतानाच बंडोपंतांना वेलणकरांकडून निरोप आला की तुम्हाला ताबडतोब बोलावले. त्यांची खात्री झाली की 4-5 महिन्याचं भाडं थकलंय. आज सणाचा दिवस, तेव्हा भाडेभर म्हणून निरोप असावा. भाडे देणे तर शक्य नव्हते, मग जायचे कशा? पण पुन्हा दुसरा निरोप आल्यानंतर बंडोपंत गेले आणि अडचण सांगू लागले. विनायकरावांनी बंडोपंतांनी समजूत घातली आणि ते म्हणाले, तुम्हाला निरोप दिला तो भाड्यासाठी नाही. भाडे आत्ता तुम्ही देऊ शकणार नाही हे मला माहीत आहे, पण मी आणि पत्नीने विचार करून हे घर तुम्हालाच विकत द्यायचे ठरवले 2000 रुपयांना. आज पाडवा आहे, तेव्हा या शुभमुहूर्तावर 5 रुपये मला इसार म्हणून द्या. बाकीची रक्कम जमेल तशी द्या. आज हे घर तुम्हाला दिले आहे. या आठवणीने सुद्धा बंडोपंतांचे डोळे पाणावतात. ते म्हणतात, पाव किमतीत तेही हप्त्याने घर देणारी ही देव माणसे काय देवाच्या कृपेशिवाय मला भेटली? खरेच आहे म्हणा, असे घरमालक व भाडेकरू यांचा जमाना केव्हा संपला आहे पुन्हा परत न येण्यासाठी. आयुष्यातल्या दुःखाच्या प्रसंगी सुद्धा बंडोपंतांच्या चेहऱ्यावरचे हास्य कधी मावले नाही. त्यांच्या अव्वल देशस्थानाला त्यांचा हा निरागस आनंदाचा ठेवा वेगळीच झळाळी देत असे. बंडोपंतांचे वय वाढत चालले, पण त्या वाढता वयाचा पोक्तपणा मात्र त्यांच्यापासून कायम दूरच राहिला. खरे तर त्या वयात गाथा, ज्ञानेश्वरी किंवा गेला बाजार कमीत कमी दासबोध तरी हातात धरायचा. पण बंडोपंतांच्या हातात नाटकाचेच पुस्तक असे. कीर्तने प्रवचनाला ते कधी जात, पण गाण्याच्या बैठकीला जात त्या उत्साहाने मात्र नाही बरं का. बरं, कोणी गाण्याची कोणी वयाचा बाजून राखून पुढे बसवले तर हे चटकन उठून आलोच म्हणत हॉलच्या बाहेरचे बाग गाठत. मग तेथे आमच्यासारखी 4 मंडळी कानाने गाणे ऐकत, तोंडाने गप्पा मारत आणि शेंगदाणे दोन्ही सारख्याच तन्मयते मारत बसलेले असत. त्यांच्यात ते सामील होत. आज गायकाने एखादी सुरेख तान घेतली की ती तान स्वतः बंडोपंत गाऊन दाखवीत. कोणी म्हटले, बंडोपंत आरडाओरडा करू नका, आम्हाला गाणं ऐकू दे. तर त्याला त्याच वर लावलेल्या स्वरात, गपले का, तुला गाण्यातले काय कळते? तान घ्यायची म्हणजे काय दात उपडण्यात काही सोपे आहे का? असे म्हणून दटावत. आणि तो ऐकणारा भले रोज भरपूर प्रॅक्टिस डेंटिस्ट असला तरी त्यांच्या बोलण्यावर न रागावता त्या हास्यकल्लोळात मनापासून सामील होत असे. त्यांनी वयाची 75 पूर्ण केली म्हणून संध्याकाळी मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांची नेहमीप्रमाणे धांदल व चेष्टा मस्करी सुरू होती. मुलाने त्यांना सांगितले, बाबा तुम्ही आता येथेच बसा, लोक तुम्हाला भेटायला येतील. पण हे त्यांना कुठले पटायला? मग मला सुद्धा जरा चावटपणा करायची लहर आली. मी म्हटले, बंडोपंत पद आठवते ना, म्हातारा इतका ना अवघे पाऊणशे वैमान, तेव्हा आता दंगा करू नका. झाले. एवढे म्हटल्यावर आलेल्या सर्व पाहुण्यासमोर त्यांनी आधी पद साबीने पूर्ण केले आणि मला म्हटले, चालले का, मी काय म्हातार दिसतोय का? दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला आमचे वडील म्हणजे भाऊकाका खिंडीतील गणपतीची पूजा करायचे. रात्री चंद्रोदयानंतर आरती झाली की इष्टमित्र आणि स्नेही नातेवाईक यांच्यासह महाप्रसाद असायचा. त्यात बंडोपंत असायचे. कारण भाऊकाका आणि बंडोपंत एका शाळेत, म्युन्सिपल शाळेत शिकले. ते 3 किंवा 4 नंबरची शाळा होती ती. तिथपासून त्या दोघांची मैत्री होती. प्रसादाचे भोजन सुरू झाले की मग खड्या आवाजात सदा सर्वदा योग तुझा घडावा असा श्लोक सुरू करायचे. आम्हा पोरांना मग त्यांची गंमत करायची हुक्की यायची. श्लोकाचे 2 चरण म्हणून झाले त्यावेळी मध्येच तो तोडून जय जय रघुवीर समर्थ म्हणून गजर करायचो. पण हार मानतील तर ते बंडोपंत फुटले. गजर संपला की ते पुन्हा पहिल्यांदा मोठा आवाज लावून राहिलेले 2 चरण पूर्ण करायचे आणि वर म्हणायचे, पोरांनो आता म्हणा जय जय रघुवीर समर्थ, आणि विजयमूर्तीने आमच्याकडे पाहत बसायचे. असे 2-3 वेळा झाले की भाऊकाका कृतक कोपाने म्हणायचे, बंडू दंगा बंद कर रे. अर्थात बंडोपंत त्या दरडावण्यावर दाद उलट म्हणायचे, ए दंगा कुठं आहे, हे श्लोक चालले, ऐक रे आता आणखी एक म्हणतो. आणि अशी ती महाप्रसादाची पंगत विघ्नहर्त्याच्या साक्षीने सुखकर्ती होऊन रंगायची. मन थकले नाही तरी बंडोपंतांचे शरीर थकत चालले होतेच. आयुष्यभर केलेल्या कष्टांची परतफेड करताना त्या कुडीला थकवा जाणवायला लागला होता.
हसणे पहिल्यासारखेच होते, पण हसताना सुद्धा दम लागायला लागला होता. कृतांत कटका मलध्वज जरा दिसू लागली अशी अवस्था होऊन सुद्धा त्यांच्या आनंदी स्वभावात फरक पडला नव्हता. ते मात्र ईश्वराचे देणे होते. मुलाबाळांचे संसार मार्गी लागले होते. त्या समाधानातच एके दिवशी त्यांनी निरोप घेतला. तो घेतानाही आलेल्या यमराजाचंही त्यांनी कधी हसून स्वागत केले असेल. म्हणाले असतील, "चायला तुला आत्ता यायला वेळ झाला होय. बस जरा चिमूटभर तंबाखू तोंडात टाक, तोवर मी आवरतो आणि मग लगेच निघूच की." आणि वर स्वर्गात सुद्धा अण्णा वगैरे मंडळी माझी वाट बघत असतील असंही त्याला म्हणायचे. आजही सर्व सुखसमाधान असताना मला कधी किरकोळ गोष्टींनी काळजी लागली आणि अस्वस्थता आली की त्या आनंद यातही बंडोबंदांची आठवण येते. त्या नुसत्या आठवणीने सुद्धा 2च मिनिटात अस्वस्थता पळून जाते आणि मन पुन्हा उल्लसित होते. आम्हाला त्यांच्यासारखा आनंद यात्री होता येत नाही खरेच, पण म्हणून काय झाले, आम्ही तो आनंद ते पाहिला. हा आनंद आणि हे भाग्य हे तरी काय कमी आहे. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत आनंद यात्रेच्या आठवणीत आपण रमूया. नमस्कार.